चला तर आज आपण बनवून घेऊया तिळाची करंजी। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण इथे तिळाची करंजी बनवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत झालेली आहे। पारी छान खमंग खुसखुशीत झालेली आहे। पारीसाठी आपल्याला 2 वाटी रवा घ्यायचा आहे। त्यात 2 चिमटी एवढं मीठ घ्यायचं आहे। मीठ जास्त प्रमाण नको। 1 चम्मच आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। मी इथे गरम न करताच तूप घातलेलं आहे। असं तूप घातल्यामुळे पारी एकदम कडक होत नाही। पूर्ण तूप रव्याला छान मळून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी थोडं टाकायचं आहे, जास्त आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि या गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे। आता आपण सारणाची तयारी करून घेऊया। यासाठी 1 वाटी आपल्याला तीळ लागेल, पाव वाटी शेंगदाणे टाकले आपण त्याच्यात। चांगले भाजून घ्यायचे आहे 5 मिनिटं। छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर मिक्सरला काढून घ्यायचे आहे। यामध्येच आपण 2 ते 3 वेलची घालणार आहोत आणि किसलेला गूळ घालायचा आहे 1 वाटी। वेलची घालून टाकायची आहे त्याच्यातच। त्यानंतर सारण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आपण आता याच्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे। नंतर हे सारण सगळं चम्मचने मिक्स करून घ्यायचं। आता पारीसाठी लागलेला जो गोळा मळून ठेवला होता आपण, साधारण अर्धा तास तरी 20 मिनिटं किंवा अर्धा तास झाकून ठेवायचं छान। त्यानंतर याला थोडंसं पाणी टाकून छान चुरून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे, जेणेकरून तो छान सॉफ्ट होईल आणि पारी छान होईल आपली। छान मळून घ्यायचं आहे याला, एकदम आसट होऊ नाही द्यायचा। छान या गोळ्याचे आपण मळून ठेवलेल्या गोळ्याचे छोटे गोळे करायचे पारीसाठी। नंतर आपण पारी लाटून घेऊया। पारी एकदम जाड ठेवायची नाही आहे, जाड झाली तर करंजी वातळ येईल, खुसखुशीत होणार नाही। याप्रमाणे आपण सगळ्या पारी इथे लाटून घेऊयात आणि पारी झाकून ठेवायच्या कपड्याने। त्यानंतर चला आपण करंजी भरून घेऊया। चम्मचने हे सारण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याच्या कडेला पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून करंजी फुटणार नाही तेलात टाकल्यावर। छान बोटाने प्रेस करून घ्यायची, ती दाबून घ्यायची छान। आणि आता आपण याला मुरड कशी घालायची ते बघणार। बघा, अंगठाच्या साह्याने छान पारी पहिले दाबून घ्यायची आणि बोटाच्या साह्याने ती आतमध्ये लोटून परत प्रेस करायची। असं करून आपण करंजीला मुरड घालून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या भरून घेणार आहोत। मुरड घालायची असल्यास कडा ज्या आहेत त्या थोडे मोठ्या ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला मुरड घालता येईल छानपैकी। बघा, सगळ्या करंज्या आपण इथे मुरड घालून घेऊया। मुरड नसेल घालायची तर अशी ठेवली तरी पण चालेल, तशी पण छान दिसेल ती। सगळ्या करंज्या आपण तळायला घ्यायच्या। तळताना ते लो टू मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे। एकदम थंड तेलात टाकायचं नाही आपण, किंवा गरम पण नको। लो टू मीडियम फ्लेमवर छान पांढऱ्या हव्या असल्यास लवकर काढून घ्यायच्या, किंवा गोल्डन ब्राऊन करायच्या असतात तर थोडा जास्त वेळ तळून घ्यायच्या। अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या या तळून घेणार आहोत। गॅस एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या इथे तळून घेऊया। बघा किती गोड दिसतात आहे आणि चवीला पण खूप छान झाल्या। रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा। चॅनलला सबस्क्राईब करा।